पनवेलमधनं कर्जत मार्गे मुरबाडकडे कोटा लादीचा माल घेऊन जाणारा ट्रक अपघातग्रस्त झालाय। हा ट्रक सकाळी 7:30च्या सुमारास कर्जत 4 फाटाजवळ आला तेव्हा अचानक ब्रेक फेल झाले आणि ट्रक रेल्वे पुलाजवळ आणि भिसेगावच्या बाजूला असलेल्या स्तंभाच्या कामाला धडक बसल्यानं अपघात घडला। हा अपघात इतका भीषण होता की ट्रक सिमेंट कॉन्क्रीट असलेल्या स्तंभाचं बांधकाम तोडून थेट आत शिरला। तर ट्रकची पुढची केबिन पूर्णपणे चेपली गेली आहे। तर चालक ह्यामध्ये अडकलेला होता, पण तिथं असलेल्या नागरिकांनी धाव घेत ट्रकच्या चेपलेल्या केबिनमध्ये अडकलेल्या ट्रक चालक सुनील विश्वनाथ मळे यांना बाहेर काढलं आणि गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना तत्काळ उपचारासाठी डिकसळमधल्या रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल केले। या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची परिस्थिती जाणून घेत मदत कार्य सुरू केलंय। अग्निशमन दलाच्या कर्मचारी सुद्धा या ठिकाणी मदतीसाठी हजर होते। तर कर्जत 4 फाटामधल्या असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ह्या ट्रकची एका दुचाकी आणि टेम्पोला होणारी धडक वाचवत ट्रक चालकाच्या सावधानतेमुळे थेट स्तंभाच्या कामाला धडक दिल्यानं मोठी जीवितहानी टळली असल्याचं समोर आलंय। त्यामुळे ट्रक चालकाच्या सावधानपणाचं नागरिकांकडून कौतुकही करण्यात येत आहे। या अपघाताचा पुढील तपास कर्जत पोलीस करतायत।